ऑपेरा हाऊसच्या बसस्टॉपजवळ निलिमानं टॅक्सी थांबवली. टॅक्सीतून उतरता उतरता तिनं बसस्टॉपकडे नजर टाकली आणि सुटकेचा निश्वास सोडला. माधवी अजून आली नव्हती. आपल्या पत्राप्रमाणे ती 10:30ला येऊन आपली वाट पाहत उभी असेल अशी तिची खात्री होती. कारण तिनं पत्रात बजावलं होतं, करेक्ट 10:30ला बसस्टॉपवर येऊन थांब. मी तुझ्या आधीच तिथं येऊन तुझी वाट पाहत उभी असेन. पण आज पुण्याची गाडी तब्बल पाऊण तास लेट आली. घाईघाईनं ती वेटिंग रूममध्ये गेली. झटपट चेहऱ्यावर पावडरचा हात फिरवला. चहासुद्धा तिनं घेतला नाही. तिला वाटलं बिचारी आपली वाट पाहत केव्हाची तिष्ठत उभी असेल. पण अजून माधवी आलीच नव्हती. ती रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नजर टाकीत बसच्या रांगेत उभी राहिली. उजव्या मनगटावरील घड्याळाचा काटा पुढं सरकत होता. बसची रांग वाढत होती. बसेस येत होत्या. आलेल्या बसकडं नजर टाकून ती रांगेतल्या मागच्यांना पुढं जाऊ देत होती. अर्धा तास उलटून गेला. ऊन वाढत होतं. अंगातून घाम गळत होता. चेहरा गळा टिपून टिपून तिचा छोटा हातरुमाल पार भिजून गेला. पण माधवीचा अजून पत्ता नव्हता. म्हणजे अजून ही कशी आली नाही? आपलं पत्र तिला मिळालं असेल ना? म्हणजे तिला पत्र मिळाल्याशिवाय का तिनं लांबलचक काव्यमय ठिकठिकाणी तत्वज्ञानाचा शिडकाव केलेलं 4 पानी उत्तर लिहिलंय? निले, तुझं पत्र वाचून त्यात तू आखलेला तुझा बेत वाचून मला इतका आनंद झालाय. कॉलेजचे दिवस आठवू लागले. कॉलेजचं विश्व नजरेसमोर दिसू लागलंय. मन कसं एकदम उत्फुल्ल मुक्त झालंय. या संसारतापात पार मिटून घेतलेले पंख कसे एकदम उघडले गेलेत. मनपंखी कॉलेज विश्वात सैरभैर उडू लागलंय. चिवचिवाट करू लागलंय. तू म्हणशील माधवीची काव्यशक्ती लग्न होऊन 11 वर्षे झाली तरी अजून टवटवीत राहिले. हाय हाय, तीच तर ट्रेजेडी ग. माझं सारं काव्य संसार तापात धगधगून गेलं. वर्षांमध्ये पार जळून गेलं. निले, लग्न होऊन एकदा संसारचक्र सुरू झालं की जन्मभर स्त्री त्यात फिरत राहते. त्यातून तिची सुटका नाही. अगं, लग्नात गौरीहराच्या मंगल कलशात कुठच्यात कुठचा दागिना ठेवला असेल याची वधूला कल्पना करता येईल. पण संसाराच्या कलशात कुठल्यात काय असेल याची कल्पना करणे, छे, कल्पनाशक्ती तिथं पार कोलमडून पडते. तू लिहिलंयस ना निले, की लग्न झाल्यावर स्त्री ही स्वतःची उरतच नाही, तशी ती स्वतंत्र असते. पण तिचं स्वातंत्र्य घरातल्या इतरांच्या सोयीवर अवलंबून असतं. अगदी खरं आहे तुझं म्हणणं. पण जाऊ दे ती चर्चा. तू या रविवारी मुंबईला येते आहेस. संबंध दिवस निवांत घालवण्यासाठी येते आहेस. आपण दोघी संसारात पडलो जखडलो आहोत. मुलाबाळात गुंतलो आहोत. रोजचं तेच काम, एकसुरी दैनंदिन जीवन. त्यात जीव अगदी उबगून गेला आहे. हे सगळं विसरण्यासाठी तू मुद्दाम येते आहेस. फक्त आपण दोघी मैत्रिणी, तिसरं कुणी नको. खूप गप्पा, संसाराच्या गोष्टी नव्हेत. छे, आपलं लग्न झालंय, आपण संसारी बनलो आहोत हेच मुळी त्या दिवशी विसरून जायचं. रेस्टॉरंटमध्ये चहा, मग खूप भटकंती, हॉटेलमध्ये जेवण, मग पिक्चर, मग खरंच गडे, बेत एकदम मस्त आहे. मी येते. ऑपेरा हाऊस स्टॉपवर तुझ्या आधी हजर राहते. बरोबर 10:30 वाजता 99% मी तिथं हजर आहे. 1% हो. अगं, हा 1% अलम दुनियेतल्या कुठल्याही संसारी स्त्रीला मिळत नाही. तो मिळाला ना तर तिला पुरुषपद प्राप्त होईल. जाऊ दे ग. अगं, माझी नणंद ग्वाल्हेरहून आपल्या कुटुंब कबिल्यासह रविवारी अगर सोमवारी येणार आहे. बहुतेक सोमवारीच. तेव्हा तू निश्चिंत राहा, मी हजर आहेच. असं पत्र लिहिणारी ही अजून कशी आली नाही? की विसरली? विसरणं शक्य नाही. तिचा नवरा रविवारी सबंध दिवस क्लबात पत्त्याचं टेबल धरून बसतो.
मुलांचाही प्रश्न नाही. तिची सासू मुलं सांभाळते. मग ग्वाल्हेरहून तिची नणंद आली असणार. हो, नक्कीच. पाऊण तास उभं राहून तिचे पाय भरून आले होते. मन निराशेनं मरगळून गेलं. आता सबंध दिवस घालवायचा कसा? संध्याकाळी गाडीची वेळ होईपर्यंत एकटीनं करायचं काय? आज फुलपाखरू बनून मुक्तपणे उडायचा बेत केला होता, तर या माधवीनं म्हणजे तिच्या नणंदेनं आमचे पंखच तोडून टाकले. दादरला चुलत सासूबाई आहेत, त्यांच्याकडे जावं का? छे छे, नको नको, मुळीच नको. आज रविवार, सगळी घरी असतील. आपलं पाऊल पडल्याबरोबर तिचा मुलगा म्हणेल, या वहिनी, आज गरिबाची आठवण झाली. दादासाहेबांकडे अजून काही आमचा वशिला लागत नाही. इतरांना नोकऱ्या मिळवून देतात. या भावावर जरा मेहरनजर करा म्हणावं. आपलं पाऊल दारात पडल्याबरोबर त्यांच्या चांभार चौकशा सुरू होतील. एकटीच आलीस का? अन कशी एकदम अचानक ग? उतरलीस कुठं? प्रश्नांची सरबत्ती. आज रविवार, नंदिनीच्या शाळेला पण सुट्टी असणार. मग ती आपणाला आपाद मस्तक न्याहाळून घेईल. म्हणेल, वहिनी, अंगावरची ही प्रिंटेड वुली नायलॉन ना? चुलत सासूबाईंची चरपट पंजरी सुरू होईल ती वेगळीच. गेल्या खेपीचं चांगलं आठवतंय, अन दर खेपी तेच पुराण. अगं, तुझ्या नवऱ्याला आता इथं यायला काही फुरसत मिळत नाही. सध्या त्यांची कामं वाढलीत. सारखं दिल्लीला जावं लागतं. तेव्हा हो ग बाई, आता बडा साहेब झालाय. 5,000 पगार मिळतो म्हणे. फ्लॅट घेतलाय फोर्टमध्ये. फ्लॅट नाही, एक खोली घेतली. कामासाठी सारखं यावं लागतं. पण इथं या आमच्या खोलीतच लहानपणी होता म्हणावं. काही जाण ठेवा. बाबूच्या नोकरीचं बघा जरा. एवढ्या ओळखी आहेत तुमच्या. गेल्या महिन्यात लागली होती ना? तिथं पगार अगदीच कमी. कोण ग करील अशी नोकरी? मुलगा जेमतेम मॅट्रिक. नोकरी हवी साहेबांची. किती नोकऱ्या मिळवून दिल्या, किती सोडल्या. त्यांच्या मुलीसाठी स्थळं बघा. मुलगी BA शिक्षिका जेमतेम, पण तिला नवरा हवाय डॉक्टर, नाहीतर इंजिनियर. जाऊ देते. तिथं गेलं की कौटुंबिक कटकटींशिवाय दुसरं काही ऐकायला नको. मग सरळ अंधेरीला माधवीकडे जावं? छे, तिची नणंद आपल्या कबिल्यासह आली असेल. त्यांच्या सरबराईत ती पार बुडून गेली असेल. त्या बिचारीचा जीव मुक्त होण्यासाठी इथं येण्यासाठी आधीच तडफडत असेल. आपणाला बघून तर मग इथं नको, तिथं नको. मग सबंध दिवस या अफाट मुंबईत घालवायचा कसा? तशी आपल्या परिचयाची, अगदी निकट परिचयाची बरीच मंडळी इथं आहेत. पण कुठंही गेलं तरी संसाराच्या गोष्टी, कौटुंबिक चर्चा. शिवाजी पार्कला गेलं तर? तुम्ही जाणार आहात का? तिच्या मागची रांगेतली बाई तिला विचारित होती. ती भानावर आली. बस आली होती. कितवी कोण जाणे. तिनं बसमधून उतरणाऱ्या रांगेकडे एकवार नजर टाकली आणि मागच्यांना पुढं जाऊ दिलं. आता इथं अधिक चिकटून राहणं मूर्खपणाचं आहे. सरळ मुक्कामावर जावं अन एक्सक्यूज मी. तिनं शेजारी उभ्या असलेल्या गृहस्थाकडं पाहिलं. त्यानं म्हटलं, एक्सक्यूज मी, पण आपण मिसेस नाडकर्णी, मिस निलिमा सबनीस का? हो. मला ओळखलत? गोरापान, किंचित निळसर डोळे, कुरळे केस. ओळखीचा वाटतोय. कुठं तरी पाहिलंय. कुठं बरं? हा गृहस्थ. एक्सक्यूज मी, पण आपणाला कुठंतरी पाहिल्याचं आठवतंय. आपण? तो हसला. त्यानं म्हटलं, मी हनी 60. हनी 60 म्हणजे हा मधू साठे. हां, आत्ता आठवलं. कॉलेजमध्ये याच नावानं तो पॉप्युलर होता.
अभ्यासात हुशार नसला, स्कॉलर नसला तरी कॉलेजच्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये नेहमी पुढं असे. बॅडमिंटन उत्तम खेळत असे. गॅदरिंगच्या नाटकात कामं करीत असे. ती एकदम खुदकन हसली. तिनं म्हटलं, छान, एकदम ओळख पटली. तुम्ही इकडं कुठं? इथं असता की काय? नाही, नागपूरला असतो. काही कामासाठी आलोय. तुम्ही इथं असता? छे, असते पुण्याला. काही कामासाठी इथं आले. मी क्यूच्या पार टोकाला होतो तेव्हापासून तुम्ही क्यूमध्ये उभ्या असलेला पाहतोय. वेटिंग फॉर समबडी? तर मान दुखवून डोळे शिणवून मिसेस उपपद धारण करणारी स्त्री दुसऱ्या कुणाची वाट बघणार? दुसरा समबडी कोण असणार? तो हसला. असं असं, पण फारच वेळ तिष्ठत ठेवलंय तुम्हाला. हो ना, पण आता अधिक वाट बघण्यात अर्थ नाही. ती क्यूमधून बाजूला झाली. तेवढ्यात दुरून दुरून बस येताना दिसली. तिनं म्हटलं, तुम्ही ही बस पकडणार का? तिच्याबरोबर क्यूमधून बाजूला सरकत त्यानं म्हटलं, बस पकडण्याची मला घाई नाही. मी पुष्कळशी कामं काल उरकली. आज रविवार, ऑफिसेस बंद. उरलेली कामं उद्या उरकून संध्याकाळी परत नागपूर. मग आज काय तुमचा प्रोग्रॅम? प्रोग्रॅम शून्य. या मुंबईची एक गंमत आहे, एक मोठं वैशिष्ट्य आहे. इथं अक्षरशः मुंग्यांइतकी माणसं आणि मुंग्यांसारखीच आपल्या परिघात फिरत असतात. इकडं तिकडं बघण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो. आणि रविवारी तर आहा, हॉलिडे मूडमध्ये ते असे बिझी असतात, पार बुडालेले. खरं सांगतो, या मुंबईत मी आलो की मला एखाद्या निर्जन बेटावर आल्यासारखं वाटतं. एकदम लोनली वाटतं. ती हसली. कॉलेजमध्ये असताना तो असंच फरडं बोलायचा. त्या गोष्टीला आता चांगली 14 वर्षे उलटून गेली होती, पण त्याचं वाक्चापल्य अजून कायम होतं. शरीरानं तो बराच स्थूल झाला होता. तिनं विचारलं, नागपूरला काय करता? वकिली. घरची शेती आहे, संत्र्याच्या बागा आहेत, म्हणजे बागायतदार आहे. वकीलही आहे. मोठा भाऊ मेडिकल कॉलेजात प्रोफेसर आहे. त्याची 3 मुलं, माझी 3. घर भरपूर मोठं आहे. बरं, नाडकर्णी साहेब सध्या कुठच्या हुद्द्यावर आहेत? तिनं हसून म्हटलं, फायली बगलेत मारून बॉम्बे टू दिल्ली, दिल्ली टू बॉम्बे अशा खेपा मारण्याच्या. कधी विमानानं, कधी एअर कंडिशन कोचनं. आज परिचय होण्याचा सुयोग आहे तर? निश्चितच आहे, पण आज नाही. ते दिल्लीला गेलेत. मग मघापासून तुम्ही वाट पाहता आहात ना? माझ्या मैत्रिणीची, माझ्या क्लासमधली ती मिस माधवी, कविता करणारी, गाणारी, आठवते? माधवी. सगळं कॉलेज जिला माधवी दी फ्ल्यूट ऑफ माधव म्हणायचंय तीच ना? अगदी कृष्णाच्या बासरीसारखा आवाज होता त्यांचा. आता काय करतात? आता सौ मधुराणी मकरंद मोरे, केअर ऑफ सर्जन मोरे, अंधेरी तूर्त आपल्या गोड आवाजात पेशंटची बिलं गोळा करतात. आता ती येणार होती, पण कुठंतरी अडकली बिचारी. आता यापुढं तिची वाट बघण्यात काही अर्थ नाही. उभं राहून राहून माझ्या पायानं आल्यात मुंग्या. घशाला कोरड पडली. चला ना, कुठंतरी ड्रिंक घेऊया. तुम्हाला तशी घाई नाही ना? कामच नाही तर घाई कुठची? आय एम ॲट युअर सर्व्हिस. थँक्यू. ती त्याच्याकडं पाहून गोडसं हसली आणि निघाली. तो तिच्याबरोबर निघाला. चालता चालता त्यानं तिच्याकडं एकवार नीट निरखून बघितलं. तसं पाहिलं तर गेला अर्धा तास तो क्यूमध्ये उभा होता तेव्हा तिच्याकडं पाहतच होता. पण त्या पाहण्यात अलिप्तपणा होता. आता तो अलिप्तपणा पाण्यात टाकलेल्या साखरेसारखा विरघळत होता. तोंडात धरलेली लिमलेटची गोळी विरघळून गेली तरी त्याची आंबट गोड चव जिभेवर रेंगाळत आहे
तशा मनात कुठशा रेंगाळत असलेल्या आठवणींची त्याला पुन्हा जाग येऊ लागली. त्याला कॉलेजचे दिवस आठवले. ती त्याच्या 1 वर्ष मागं होती. कॉलेजची ब्युटी क्वीन म्हणून निवडली गेली होती. ब्युटी क्वीन म्हणून गाजलेल्या काही मुली लग्नानंतर पुढं अक्षरशः मदर क्वीन बनतात. बेढप गलथान दिसू लागतात. पण हिचं लग्न होऊन 12 वर्ष झाली. तब्बल एका तपानंतर आपण तिला पाहतो आहोत. पण हिच्यात काही एक बदल झालेला नाही. हिची मूळची सुवर्णकांती, हिचं यौवन आहे तसंच आहे. हिच्या अंगावरची ही मोठमोठ्या डिझाईनची रंगीबेरंगी रेशमी उंची साडी, चपळ चाल, हसरा चेहरा, सगळं जसंच्या तसं आहे. अजून ही अवखळ कॉलेज युवती वाटते. बाकी श्रीमंत स्त्रियांपर्यंत काळाचा निब्बर हात सहसा पोचत नाही. काळ, मिस्टर हनी 60? त्याचं मनोगत तुटलं. त्या हाकेनं तो एकदम कॉलेज विश्वात शिरला. त्यानं हसून म्हटलं, येस प्लीज. कुठं जाऊया? दूर असेल तर 1 पाऊलही चालण्याची आपली तयारी नाही. त्यानं जाणारी टॅक्सी थांबवली. दार उघडून धरलं. ती बसल्यावर तो बसला. दार बंद करता करता ड्रायव्हरला त्यानं कुठल्याशा रेस्टॉरंटचं नाव सांगितलं. रस्त्यात जुन्या आठवणी निघाल्या. अनेक आठवणी. कोण कुठं आहे, कोण काय करतो, हा म्हणता गप्पांना मोकळेपणा आला. कॉलेज जीवनाचा काळ थोडा असला तरी आठवणी विपुल असतात. गप्पा अतूट वाटतात. त्या गप्पांची लज्जत वेगळी. त्या आठवणी काढताना मनाला मोहोर फुटतो. वसंत वायूच्या झुळकी जाणवू लागतात. रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर तिनं म्हटलं, आता पुढं व्हॉट नेक्स्ट? तुम्हाला शॉपिंग करायचं आहे का? उद्या अर्धा दिवस त्यासाठी मला मोकळाच आहे. मग चला सरळ मुक्कामावर जाऊया. 12:30 झालेच. तिथं लंच होम आहे. उत्कृष्ट जेवण मिळतं. जेवून एखाद्या पिक्चरला जाऊ. बोलता बोलता तिनं जाणारी टॅक्सी थांबवली. दार उघडून ती आत शिरली. अवाक होऊन वेंधळ्यासारखा तिच्याकडं पाहत तो उभाच राहिला आणि त्यानं धाडकन दार बंद केलं. ती त्याला काहीसं सांगत होती, बोलत होती. शब्द त्याच्या कानात शिरत होते पण मेंदूपर्यंत पोचत नव्हते. तो आपलं करीत होता. त्याच्या मस्तकात वारं भिरभिरू लागलं होतं. त्यात त्याच्या मनाची भिंगरी गरगरत होती. जणू हिचं लग्न झालं नाही असं ही वागते आहे. कॉलेजात सुद्धा ही फार फ्री होती. स्वतःकडं हिचं लक्ष वेधावं म्हणून स्टुडंट्समध्ये कोण चुरस लागायची आणि प्रत्येकाला वाटायचं हिच्या इंटिमसीचं ढळतं माप आपल्याकडेच आहे. पण हे माप हनी 60कडं झुकतंय याची सगळ्यांनी कबुली दिली होती. मधू साठेचं मधू 60 हे नाव हिनंच आपणाला दिलं होतं. मित्रांनी मधूचं हनी केलं. बॅडमिंटन मिक्स्डमध्ये ती आपली पार्टनर झाली तेव्हा वदंता उठली की लाईफलॉंग पार्टनरशिपची ही नांदी आहे. हिच्या मैत्रीची सूचित थट्टा आपल्या कानी पडे. आपल्या कानी पडावी हा तर त्यांचा हेतू असे. प्रेयसी म्हणून आपण तिच्याकडे पाहत होतो, मनात पूजित होतो. आपले मित्र सल्ला देत होते, आगे बढो, सगळं तुला अनुकूल आहे. घरची तमाम शेती आहे, श्रीमंत आहेस, देखणा आहेस, कॉलेजचा हिरो आहेस. तुझ्या प्रेमाचा मार्ग मखमली पायघड्यांचा आहे. डोंट वेस्ट टाईम, डोंट हेजिटेट. मित्रांच्या सल्ल्याप्रमाणे 1 पाऊल पुढं टाकलं. तिला पत्र लिहिलं. लांब लचक प्रेमपत्र. दुसऱ्या दिवशी कॉलेजात ही समोरून येताना दिसली. मैत्रिणी बरोबर होत्या. नेहमीसारखी गोड हसली, पुढं निघून गेली. म्हणजे हिला पत्र मिळालं नाही की काय? निश्चितच मिळालं. मग हिच्या चेहऱ्यावर काही रिएक्शन दिसली नाही, राग नाही. राग नाही म्हणजे अनुरागच की. संध्याकाळी तिला आपण एकटीला गाठली.
मिस सबनीस, माझं माझं पत्र, तुमचं प्रेमपत्र, लव्ह लेटर ना, मिळालं की. मग मग सुखातिशयानं आपल्या तोंडून शब्द उमटेना. तिनं हसून म्हटलं, इट्स अ गुड स्पेसिमेन लव्ह लेटर. आणि हसत हसत ती निघून गेली. टेहेळणीवर असलेला एक मित्र एकदम टपकला. काय म्हणाली रे ती? ती काय म्हणाली ते आपण सांगितलं. त्यानं म्हटलं, ब्रेव हो, मग आता फीस हवी. पण फीस देण्याच्या आधीच एक दिवस कॉलेजात बातमी पसरली, मिस सबनीसचं लग्न ठरलं. कुणी IAS आहे. बरोबर आहे, जज साहेब एखादा गॅझेटेड ऑफिसरच जावई बघणार. आमच्या लाईफ लॉंग पार्टनरशिपची पैज मारणारे पडले. फीस्ट बारगळली. आपला प्रेमभंग. तो एकांग होता का? आपणाला निराशेचा चांगलाच धक्का मारून गेला. कॉलेज जीवन संपलं. आपण परत नागपूरला गेलो. MA झालो. लॉची डिग्री मिळवली. तिथल्या एका सधन घराण्यातल्या पदवीधर मुलीशी आपलं लग्न झालं. संसार सुरळीत सुरू झाला. आणि आज अचानक ही मिस सबनीस भेटते 12 वर्षांपूर्वीच्या आविर्भावात. टॅक्सी थांबली. तिच्या पाठोपाठ तो एका बिल्डिंगमध्ये शिरला. लिफ्टमधून 3ऱ्या मजल्यावर गेला. तिनं खोलीचं कुलूप उघडलं. लांब लचक वरांड्यात अलीकडं पलीकडं 2-3 तसेच बंद दरवाजे दिसत होते. या ना आत, बसा हां, मी जेवणाची ऑर्डर देऊन येते. इथं खोलीतच ताटं येतील. खाली डायनिंग हॉलमध्ये जायला नको. इथं गप्पा मारीत आरामात जेवू. ती निघाली, लगेच परतली. तुम्ही व्हेज और नॉनव्हेज? कॉलेजात असताना पक्के नॉनव्हेज होतात. अजूनही बाहेर पक्का नॉनव्हेज, घरात कट्टर व्हेज. मग आज नॉनव्हेज चालेल? निश्चितच. ती गेली. तो समोरच्या सोफ्यावर बसला. खोलीत सभोवार नजर फिरवली. खोली प्रशस्त होती. सर्व आधुनिक सुखसोयींनी युक्त होती. तिथलं सगळं सामान किमती होतं. टेबलावर काही पुस्तकं होती. छोटा टायपरायटर होता. सोफ्याजवळच्या टिपॉयवर ॲस्ट्रे होता. जाड मखमली पडद्यानं खोलीचे 2 भाग झाकले गेले होते. वाऱ्याच्या झुळकीनं पडदा हलला की पलीकडच्या भागातल्या कॉटचे पाय आणि तिथं पसरलेला तांबड्या गालिच्याचा भाग, कॉटखाली सारलेली सुटकेस ओझरतं नजरेस पडत होतं. या खोलीत यांचं बिऱ्हाड? हिचा नवरा इथं राहतो की काय? आपल्या नवऱ्यासंबंधी ही काहीही बोलली नाही. आश्चर्य आहे. नाहीतरी बड्या ऑफिसरच्या बायकांना आपल्या साहेबांच्या गुणवर्णनाशिवाय दुसरा विषय नसतो. नवऱ्याचं हिचं पटत नाही की काय? ही पुण्याला, तो इथं. कामानिमित्त मुंबई दिल्ली, दिल्ली मुंबई करतो म्हणाली. म्हणजे नेहमी बाहेर. अशा जोडप्यांच्या संसारात दुरावास अधिक. आपण ऐकलं होतं हे लग्न जमवण्यासाठी हिच्या बापानं बराच हुंडा दिला. आज जुन्या स्मृतीने, कॉलेज जीवनातल्या आठवणीने ही किती बहरून गेली. आपल्या संसाराविषयी बोलायचंही टाळते आहे. मगा 1-2 वेळा तो विषय आपण मुद्दाम काढला तेव्हा तिनं बोलणंच बदललं. एवढा उच्चपदस्थ नवरा, बंगला, पैसा असून सुद्धा ही त्याविषयी बोलायचं टाळते आहे. हनी 60, लेट अस फॉरगेट इट ऑल फॉर द मोमेंट. असं म्हणून आपल्या सांसारिक जीवनावर तिनं चक्क जाड पडदा ओढून घेतला. याचा अर्थ काय? ती आपल्या संसारात सुखी नाही हाच याचा अर्थ नाही का? हिचं लग्न फसलं आहे हाच याचा निष्कर्ष. वर बेफिकीरपणाचं नाटक. जुन्या स्मृतींना जागवण्यासाठी तर हिनं आपणाला इथं आणलं नसेल. तसंच असलं पाहिजे. जुन्या आठवणी, जुनं प्रेम. त्याचं मन सुखावलं. त्यावेळी तिचं आपणावर निश्चितच प्रेम असावं. ते व्यक्त होण्याआधीच किंवा घरचा विरोध झाल्यामुळं ती आपलं मन उघड करू शकली नाही. आज इतक्या वर्षानंतर तेवढ्यात ती आत आली. तिनं म्हटलं,
आज सगळं फिशी जेवण आहे. झिंग्याची आमटी. झिंगा? ती हसली. झिंगू नका. झिंगे म्हणजे कोलंबी. कोलंबीची आमटी, तळलेले पापलेट, पुलाव. मस्त बेत आहे. आमच्या माधवीची ही अगदी फेवरेट डिश. जेवणाची 2 ताटं आली. जेवताना त्यानं विचारलं, पुण्याला तुमचं घर आहे, मग इथं कोण राहतं? मिस्टर नाडकर्णी. इथं राहतात? मग कुठं राहणार? 6 महिन्यांपूर्वी इथं बदली झाली. आठवड्यातून 4 दिवस इथं, 1 दिवस पुणे, 2 दिवस दिल्ली. तुम्ही आपल्या लग्नाची आम्हा कुणालाच आमंत्रण पत्रिका दिली नाहीत. ती हसली. मुद्दामच इन्व्हाइट केलं नाही तुम्हा कुणाला. ते बघून उगीच जळायला नको आणि कुणाच्या निराशेवर डागण्या नकोत. कुणी निराश होईल असं तुम्हाला वाटत होतं? निश्चितच. माझं पत्र तुम्हाला. प्रेमपत्र. किती सुंदर लिहिलं होतं. माधवीनं तर ते वाचून त्यावर एक छान काव्य रचून टाकलं होतं. काव्याचं नाव होतं पहिलं प्रेम. तुम्ही लग्नाला कशा तयार झालात? बाबांनी एवढं उत्कृष्ट स्थळ आणल्यावर नकार देणं शक्य नव्हतं. पण प्रेम लाथाडून? छे छे, ते प्रेम लाथाडलं नाही. तुमच्या प्रेमपत्रातला सगळा मजकूर मनात जपून ठेवलाय. तो तिच्याकडं पाहतच राहिला. ती त्याच्याकडे पाहून गोड हसली आणि म्हणाली, कॉलेजचे दिवस हे माणसाच्या आयुष्यातले सगळ्यात सुखाचे दिवस. त्या काळासारखा रम्य काळ नाही. मग त्या काळातल्या कितीतरी आठवणी निघाल्या. भोजनोत्तर पडद्याआडच्या दालनातून सिगरेटची पेटी आणि लायटर घेऊन ती आली. त्याच्या पुढं ठेवून पलीकडच्या खुर्चीवर बसत तिनं आपल्या मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिलं. तिनं म्हटलं, 3 वाजताहेत. 3:30चं पिक्चर आपणाला सहज मिळेल. लेट अस गो. एज यू प्लीज. कोणत्या पिक्चरला जाऊया? तुम्ही म्हणाल त्या. ॲन अफेअर टू रिमेंबर. इथं जवळ लागलंय, तेच बघूया. तिचा उत्साह त्याला काही वेगळाच वाटत होता. तिच्या वागण्याचा त्याला काही बोध नव्हता. हिचं वागणं अति मोकळं होतं. बोलणं दिलखुलास होतं. हसणं फार मधुर, मनाला मोहवणारं होतं. आज कित्येक वर्षानंतर तो तिला भेटत नसून जणू रोजच भेटत होता. तिच्या वागण्यात परकेपणाचा मागमूस नव्हता. औपचारिकपणाचा लवलेश नव्हता. तिनं म्हटलं, तुम्ही खाली उतरून टॅक्सी बघा. मी 5 मिनिटात तयार होऊन लगेच आलेच. तो बाहेर पडला. विचार करीत, आपल्या अंदाजाचा खरेपणा पडताळीत. तिनं लग्न केलं असलं तरी पहिलं प्रेम ती विसरली नाही. ते प्रेम अजूनही तिनं मनात ठेवलं आहे. आज अचानक आपली गाठ पडल्यावर तिच्या साऱ्या गतस्मृती जागृत होऊन भावना उफाळून येणं स्वाभाविक आहे. त्यावेळी केलेल्या प्रतारणेची आज ही भरपाई करते आहे. जेवढं देता येईल तेवढं देऊ पाहते आहे. या विचारानं तो एकदम उत्तेजित झाला. त्यानं टॅक्सी थांबवली. तेवढ्यात ती आलीच. तो स्तिमित होऊन तिच्याकडं पाहतच राहिला. पिवळ्या नाजूक फुलांची डिझाईन असलेली गर्द जांभळ्या रंगाची बंगलोरी सिल्क साडी तिच्या अंगावर होती. हातात पिवळ्या रंगाची पर्स, चेहऱ्यावर पावडरचा हात, ओठावर लाली, नजर खिळावी अशी ती दिसत होती. तो आपल्याचकडं टक लावून पाहतो आहे असं पाहून ती किंचित हसलीने म्हणाली, सकाळी लवकर पुण्याहून निघाले. पहाटे उठून घाईघाईनं सगळं उरकावं लागलं. घाईत हाती आली ती साडी गुंडाळली. इथं स्टेशनवरून थेट बसस्टॉपवर गेले. ती पुन्हा हसली, नीट टॅक्सीत शिरली. पिक्चरला फारशी गर्दी नव्हती. चित्रपट चालू असताना तिची कॉमेंट्री चालू होती. तो हू हू करीत होता, पण विचारात गरगरत होता. तिचं सगळं वागणं काहीसं बुचकळ्यात टाकणारं असलं तरी त्याचा अर्थ आता लावणं कठीण नव्हतं. 12 वर्ष ज्या ज्या गोष्टींची आपण अपेक्षा केली त्या सगळ्या आज घडताहेत.
त्यावेळी जे मागूनही मिळालं नाही ते आज न मागता मिळत आहे. गेले 4-5 तास तिचा सहवास, हिचं सान्निध्य, मनमोकळं बोलणं वागणं, मनाला गुदमरून टाकणारं हिचं आदरातिथ्य, हे सगळं जितकं अनपेक्षित तितकंच अद्भुत. आपल्याच विचारांची त्याला नशा चढत होती. संयम क्षणाक्षणाला सुटू पाहत होता. मन आवरणं कठीण जात होतं. पिक्चर संपून बाहेर पडल्यावर तिनं म्हटलं, छान आहे पिक्चर नाही? सारे बंध झुगारून एक दिवस तिनं मनमुक्ततेचा निरागस आनंद भोगला. त्यानं हसून म्हटलं, तिनं मुक्ततेचा आनंद भोगला, पण तो मात्र विचारा जन्मभर एका विचित्र भावबंधनात जखडला गेला. ती हसली. रस्त्यावर आल्यावर तिनं घड्याळावर नजर टाकली आणि म्हटलं, व्हॉट नेक्स्ट? त्याला त्या प्रश्नाचं हसू आलं. त्यानं म्हटलं, गॉड नोज, रादर गॉडेस नोज. तिनं हसून म्हटलं, स्ट्रॉंग चहा घेऊया. समोरच्या रेस्टॉरंटमध्ये चहा घेत असता ती आपल्या मनगटावरच्या घड्याळाकडं वारंवार नजर टाकीत होती. तिच्या बोलण्याचा वेग मंदावला होता. आता तो बोलत होता, ती ऐकत होती. चहापान संपवून दोघं बाहेर आली. त्यानं चेष्टेनं म्हटलं, व्हॉट नेक्स्ट? ती हसली. घड्याळाकडं नजर टाकीत तिनं म्हटलं, मला आता पळायला पाहिजे. दिल्लीच्या गाडीची वेळ होत आली. दिल्ली गाडी? हो ना, साहेब दिल्लीहून येणार आहेत. बरोबर आमची 2 मुलं, मोठा मुलगा प्रियदर्शन आणि छोटी मुलगी सुप्रिया आहेत. दिल्लीला माझी नणंद असते, तिच्याकडे मुलं गेली होती. तिच्या बोलण्यात विलक्षण आतुरता होती, उत्सुकता होती. बोलता बोलता तिनं जाणारी टॅक्सी थांबवली. तिनं म्हटलं, आज तुम्ही अचानक भेटलात. खूप आनंद झाला. वेळ कसा मजेत निघून गेला. कॉलेजच्या आठवणी म्हणजे वळवाचा पाऊस. कोरड्या सृष्टीला क्षणभर भिजवून थंडगार करून जातो, नाही का? अच्छा, आता पुन्हा कधी मुंबईला आलात, अगर पुण्याच्या बाजूला आलात तर आमच्याकडे जरूर या. त्याला नमस्कार करून घाईघाईनं ती टॅक्सीकडे गेली. दरवाजा उघडून आत शिरली. वेगानं निघून जाणाऱ्या टॅक्सीकडं तो पाहत राहिला. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची वळीव ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका आणि हाईप द्यायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.